मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं जो मराठवाडा गॅझेट लागू करण्याचा जी.आर. काढला आहे, त्या जी.आरला विरोध करण्यासाठी धाराशिवमध्ये ओबीसी समाज जो आहे ते एकत्रित झाला आहे। ज्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पडली होती, त्याचं आंदोलन उभं राहिलं होतं, त्याच मराठवाड्यात आता जो आहे तो ओबीसी बांधव देखील एकत्र झाला आहे आणि ज्या जी.आरचा निषेध करण्यासाठी ओबीसी बांधव एकत्रित झाला आहे, निदर्शने करत आहे। आज त्या जी.आरसुद्धा पाडणाऱ्यात त्याचं दहन करण्यात काय तुमची भूमिका आहे, काय मागण्या आहेत तुमच्या याच्यात? आमची एकच मागणी आहे की आत्तापर्यंत जे ओबीसीमधून त्यांनी जे कुणबी प्रमाणपत्र वाटप केले शिंदे समितीच्या मार्फत, ते सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत आणि काल जो जी.आर. काढला आहे ओबीसीच्या विरोधामध्ये, तो जी.आर. पण रद्द करण्यात यावा। यापूर्वी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे। त्या आरक्षणामध्ये ऑलरेडी त्यांना सगळे सवलती मिळत आहेत, शैक्षणिक सवलत मिळते, नोकरीची सवलत मिळते। पण त्यांना काय पाहिजे? त्यांना पाहिजे फक्त ओबीसीचं राजकीय आरक्षण हिसकावून घ्यायचं आहे। आत्तापर्यंत जे ओबीसीचा जो सरपंच होत होता, कुठं ग्रामपंचायत सदस्य होत होता, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक होत होते, ते सुद्धा आरक्षण त्यांना ओबीसीचं हिसकावून घ्यायचं आहे। हा त्यांचं टार्गेट आहे। आणि हे युती सरकार, फडणवीस सरकार यांनी जे आश्वासनं दिले होते आत्तापर्यंत ओबीसींना, माझा DNA ओबीसी, बिलकुल नाही। हे सरकार फक्त धर्माच्या नावाखाली ओबीसींचं मतं मिळवायचा फक्त प्रयत्न करत आहे। आणि जे आमदार खासदार जे महाराष्ट्रातले आहेत, जे जरांगेनं ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्या सर्व आमदार खासदारांना माझी वॉर्निंग आणि विनंती आहे की तुम्ही तात्काळ तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल, राजकीय आरक्षणाबद्दल तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करावी, आपण त्यांना विचारावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद। काय सांगावं आंदोलन मोठ्या पद्धतीनं ज्या जी.आरला विरोध होत आहे, सरकारनं ओबीसीसाठी समिती नियुक्त केली आहे, मात्र त्यात भुजबळच नाही आहे। बघा, देऊळ बांधले, खूप मोठं मंदिर आहे, पण देवच नाही। आणि आत्तापर्यंत गेले 32 वर्षाचा इतिहास बघा। भुजबळ साहेबांमुळे मंडल आयोग या महाराष्ट्रात लागू झालेला आहे। भुजबळ साहेबांनी ओबीसींसाठी संघर्ष केला। मागच्या वेळेस सुद्धा आंबटच्या सभेच्या आधी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भुजबळ साहेब लढले आणि आता भुजबळ साहेबांची अडचण होती का या सरकारला? पण हा तमाम महाराष्ट्रातला नाही तर देशातला ओबीसी समाज बघतोय आणि भाजपला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे। आणि आम्हाला ह्या भुजबळ साहेब कमिटीमध्ये असतील किंवा नसतील तरी पण आम्ही सगळेजण भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही जे उपसमिती म्हणलात, त्या उपसमितीमध्ये हे सगळं गाव मामाचं आहे, पण एक पण कामाचं नाही आहे भुजबळ साहेब सोडले तर। कारण नाही बघा, मला सांगा त्यांनी कुठली भूमिका घेतली? हे जी.आर. मला एकच म्हणायचं, या समितीला माझा एकच प्रश्न आहे, हे सगळे आमचे नेतेच आहेत ना ओबीसींचे, ह्यांनी ह्या जी.आरला आता तात्काळ विरोध करणार का? हा जी.आर. रद्द करणार का? बावनकुळे साहेब, पंकजाताई आणि जे कोणी असतील, भरणे मामा असतील, आमचे सगळेजण आमचे जवळचे नेते आहेत। या सगळ्यांना सांगायचं आहे, तुमच्या लेकरा बाळांसाठी तुम्ही जरांगेचा हा काढलेला, शासनाने ह्या दबावापोटी काढलेला जी.आर. रद्द करून घेणार का? तुम्ही हा जी.आर. रद्द करून घेणार असेल तरच तुम्ही आमचे ओबीसीचे नेते, अन्यथा भुजबळ साहेब एकमेव आमचे ओबीसीचे नेते आहेत। काय भूमिका आहे, काय असणार आहे? काय ना, आमची चालू भूमिका तर हा शिंदे कमिटीनं जी.आर. काढलेला आहे, तो जी.आर. त्वरित रद्द करावा। त्वरित रद्द नाही केला तर माझ्या मतानं संपूर्ण जिल्हाभर, आम्ही धाराशिव जिल्ह्यापुरतंच बोलतो मी, जिल्हाभर तीव्र आंदोलन करू। तसेच आपल्या जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि भूमपरांडा काही आजी माझी आमदार खासदार जी भेटायला गेलेले आहेत, त्यांच्या विरोधात इथून पुढं ओबीसी समाज त्यांना विरोध करेल। कारण का, ह्या निवडणुकीपुरतं ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांना मतदान केलेलं, आम्ही ओबीसी म्हणून या आमदार खासदारांना मतदान केलेलं। आमदार खासदारांना एक जात नसते, आमदार खासदारांना सगळ्या जातीला धरून आमदार खासदारांना चालायला पाहिजे, परंतु त्या लोकांनी एका जातीला धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आमची एक विनंती आहे त्यांना की बा, आता तुम्ही तिथे गेला असाल तर गेला असाल, पण आता तरी तुमची भूमिका ओबीसीबद्दल काय आहे ती स्पष्ट करावी। भूमिका स्पष्ट करायबद्दल गाव पातळीवर सगळं हे आंदोलन उभं राहत आहे। इथून पुढचा निर्वाणीचा इशारा ओबीसी समाज म्हणून काय असणार? यानंतर निर्वाणीचा इशारा म्हणजे आम्ही ओबीसी समाज हा एकत्रित होऊन यांना एवढं चळूकीपळ करून सोडू की या सरकारला सुद्धा कळणार नाही की एकदा एवढा ओबीसी समाज कसा गोळा झाला। आम्ही गावखेड्याला जाऊन, जिल्हाभर जाऊन हे आंदोलन मोठं खडं करू, एवढा एक शासनाला निर्वाणीचा इशारा। ज्या मराठवाड्यात प्रामुख्यानं हे आंदोलन उभा राहिलं होतं, त्याच मराठा आंदोलन उभं राहिलं, त्याच मराठवाड्यात आता ओबीसी आंदोलन उभा राहत आहे आणि सरकारला निर्वाणीचा इशारा देताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।